हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर आज मी ड्रायफ्रूट्सचा शेक करणार होते, जे की मी काल रात्री ड्रायफ्रूट्स ओव्हरनाईटसाठी सोक करायला ठेवले होते. आणि ह्याचे रिझल्ट मला रिलेटिव्सने सांगितले, की खरंच तू पीत जा. म्हणजे खूप छान आहे ते हेल्थसाठी. विकनेस वगैरे येत नाही आणि लगेच भूक पण लागत नाही. सो मी म्हटलं आपण हे आता ट्राय करूया. हे पहिल्यांदाच मी ट्राय करते आहे आणि जेव्हापासून आवनी झाली आहे तेव्हापासून ती फीडिंग करते आहे. सो फीडिंग केल्यामुळं मला फार विकनेसचा त्रास जाणवतो आहे आणि मला असं वाटतं की मी हे जर घेतलं तर मला नक्कीच त्याचा रिझल्ट लवकरच मिळेल. आणि खरं सांगायचं म्हटलं तर मी एका दिवसातच मला हा रिझल्ट खूप छान आला. मला अजिबात विकनेस नाही जाणवला आणि मेन म्हणजे मला दुपारची झोप पण छान लागली आणि मला असं भूक पण जास्त लागली नाही. सो मला असं वाटतं मी डेली रुटीनमध्ये हे ॲड करावं, कारण की मी चहा वगैरे पण पीत नाही आणि मला पहिल्यापासूनच सवय नाही आहे चहा वगैरे पिण्याची, कारण की मी शुगर कुठल्याही प्रकारची घेत नाही. सो मला असं वाटतं की मी हे रोज माझ्या डाएटमध्ये ॲड करावं आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वीटनेस मी ॲड केलेला नाही आहे. जो आपला नॅचरली स्वीटनेस आहे तोच त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये दूध ॲड केलं. कोमट आहे अगदी ते आणि मला असं नाही वाटत की एकदम गरम गरम दूध त्याच्यामध्ये मी ॲड करून ग्राइंड करावं. सो मी नॉर्मली असं हे केलं. त्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 पिंच ऑफ कॅडमन पावडर ॲड केली. तुम्ही स्किप पण करू शकता. मला त्याची टेस्ट वाढवायची होती, सो मी त्याच्यामध्ये ॲड केलं आणि हा 1 ग्लासभर हा मिल्कशेक तयार झालेला होता. खरंच खूप छान झालेला होता आणि मला त्याचे रिझल्ट खूप छान आले एका दिवसातच. त्यानंतर आवनीची अंघोळ झाली. आवनीला मी व्यवस्थित आवरलं, ड्रेस वगैरे घातला आणि तोपर्यंत तिची खायची वेळ झालेली होती. चपाती आणि दूध मिक्सरमध्ये काढून ठेवलं. गरम थोडंसं दूध होतं, ते जरासं भिजत ठेवलं. त्यानंतर लगेच भिजत ठेवल्यामुळे काय होतं, लगेच ते बारीक होतं आणि पेस्ट होते व्यवस्थित त्याची. मग इकडे बॉईल एग्स करायला ठेवले होते. ते मला पण भूक लागलेली होती, सो मी त्याची एक रेसिपी मस्त केली. ती मी खाल्ली आणि संध्याकाळचं आमचं प्लॅनिंग होतं मटन बिर्याणी करायचं. सो हे मटन व्यवस्थित कुक झालं, सॉफ्ट झालेलं होतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी हा 80% शिजवलेला जो राईस आहे तो त्याच्यामध्ये ॲड केला. ह्याची रेसिपी पण खूप सिंपल आहे आणि मला नाही वाटत तुम्हाला येत नसेल. नक्कीच तुम्ही माझ्यापेक्षा छान करत असाल, पण तरी पण तुम्हाला ह्याची रेसिपी हवी असेल तर नक्कीच मला कमेंट करा. मी नक्कीच शेअर करेन तुमच्यासोबत. आणि त्याच्यामध्ये मी कांदा तळलेला, त्यानंतर फूड कलर, कोथिंबीर हे सगळं ॲड केलं आणि त्याच्यामध्ये मी मस्तपैकी घरातलं तूप जे मी घरात बनवलेलं आहे ते ॲड केलं आणि तुपाशिवाय खरं म्हटलं तर बिर्याणीला कुठलीही टेस्ट येत नाही असं मला वाटतं. 15 मिनटं दम द्यायला ठेवलं आणि असा होता आजचा माझा दिवस.